उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि तत्पूर्वी आज गटारी अमावस्या आहे आणि गटारी सर्वजण साजरे करणार आहेत। त्यामध्ये आपण पाहिलं तर मी सध्या मुंबईतील लालबाग परिसरामध्ये आहे। मांसाहार करणाऱ्यांनी सकाळपासूनच चिकन मटन घेण्यासाठी आज गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हा सध्या लालबागचा परिसर आहे आणि सकाळची वेळ आपण पाहतोय। आज गटारी असल्यामुळे अनेक जण सकाळीच या ठिकाणी चिकन मटन व मांसाहार करण्यासाठी जे साहित्य लागतं ते घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज प्रत्येकाचाच एक बेत असणार आहे की मांसाहार करण्याचा। आपण काही लोकांकडून जाणून घेणार आहोत। काका, आज गटारी आहे, कशा प्रकारचा बेत असणार आहे? नॉन व्हेज कंपल्सरी। हिंदू सणाची सुरुवात आहे आणि हिंदू सणाचा आज शेवटचा दिवस आहे आणि आता श्रावण मास लागत आहे, त्यामुळे सगळेच आज श्रावण मासमध्ये कोण मच्छी वगैरे खात नाही, ज्याच्या घरी गणपती येतो वगैरे, कारण उत्सवाची सुरुवात झालेली आहे, समजलं। त्यासाठी आज जी मटणाची गर्दी आहे, हा शेवटचा दिवस आहे आणि आज लोक एन्जॉय करणार। दादा आज काय बेत आहे? चिकन घ्यायला आलाय? आज काय, आज लाचची गटारी आज उद्यापासून श्रावण चालू। घरीच पार्टी करणार आहात की सगळे मित्र मिळून? नाही, घरी पार्टी, फॅमिली पार्टी। नक्कीच। आणखी काही आपल्याबरोबर महिला देखील आहेत। ताई, आज गटारी आहे आणि सकाळपासूनच आपण पाहतोय मांसाहार करणाऱ्यांची तुमची सगळ्या चिकन मटन शॉपवर गर्दी पाहायला मिळते। कारण उद्यापासून श्रावण चालू होणार आहे। गणपती उठोपर्यंत आम्ही नाही खात आहे, कारण की गणपती होतोपर्यंत घरात गणपती असतो, त्यामुळे आम्ही खात नाही। लालबागचा राजाजवळ असल्यामुळे शॉप सगळे बंद असतात ते, त्यामुळे आम्ही आता आज गटारीच करणार आहोत। काय विशेष बेत आहे घरी? आज चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी कोण बनवणार आहे? चिकन किमा असेल, मटन किमा असेल, हे आज बनवलं जाणार आहे। आणि आपण पाहतोय सकाळपासूनच अनेक जण या ठिकाणी चिकन मटन घेण्यासाठी गर्दी करून आहेत। ही लालबाग परळ मधील ही दृश्य आहेत। आज गटारी आहे आणि त्या निमित्तानं आपण पाहतोय काही जण थेट कोंबडाच घेऊन जात आहेत, तर काही जण मटन घेऊन जात आहेत। आज विविध प्रकारच्या डिशेस हे गटारी निमित्तानं मुंबईकर बनवणार आहेत आणि त्यासाठीच सध्या गटारी निमित्तानं सकाळपासूनच आपल्याला चिकन मटन शॉपवर गर्दी पाहायला मिळते। कॅमेरामन हेमंत कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।